करवीर तालुक्यातील वसगडे गावात आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून 3,53,00,000ची विकासकामं करण्यात येत आहेत। यातील पूर्ण झालेल्या विकासकामांची उद्घाटनं आणि सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा शुभारंभ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। सुरुवातीला श्री विठ्ठल बिरदेव मंदिरासमोर यात्रा वाहनतळ, मंदिरामध्ये अन्नछत्र, भक्तनिवास या कामांचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार पाटील यांचं कौतुक करत असा झटून काम करणारा आणि इतकी ऊर्जा असणारा लोकप्रतिनिधी आम्हाला लाभला, हे आमचं भाग्य असल्याचं सांगितलं। भाग्य आहे मला हे करायला मिळतं अगदी, आणि तुमच्यात एनर्जी पण आहे हो। साधी गोष्ट नाही आहे, प्रत्येक घरात गणपतीला जाऊन हे भेटणे हे नाही आहे कुठे नाही, हे आमचा बघा हा माझं भाग्य आहे की मला हे करायला मिळतं, करायला मिळालं, आवड असल्यामुळे। यानंतर कुमार आणि कन्या विद्या मंदिराच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ आणि आरोग्य केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं। यानंतर 2,26,00,000 रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या तलाव संवर्धन कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार पाटील यांनी प्रत्येकाला अभिमान वाटेल असं हे काम करणार असल्याची ग्वाही दिली। यानंतर त्यांनी गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत बौद्ध बांधवांशी संवाद साधला। गावातील स्मशानभूमी इथं पेविंग ब्लॉक आणि संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ, हनुमान मंदिरासमोरील 10 लाखांच्या भानस घरांचं नूतनीकरण आणि मुस्लिम समाजाच्या दर्गा आणि दफनभूमीतील पेविंग ब्लॉक कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी गावातील आदर्श महिला बचत गटातील महिलांनी आमदार ऋतुराज पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समस्या सांगितल्या। यावर आमदार पाटील यांनी सर्व कामं तात्काळ मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। यावेळी वसगडेच्या सरपंच योगिता बागडी, उपसरपंच अनिता सोनावणे, सर्व ग्रामपंचायत सदस्या, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना पाटील, माजी पंचायत समिती सदस्या शोभा राजमाने, डॉक्टर CS पाटील, सचिन पाटील, बाळासो उपाध्ये, भुजगोंडा पाटील, श्रीकांत चौगुले, सुदर्शन सोनावणे, रतन कारंडे, रामा धनगर, बाबगोंडा पाटील, विजय पाटील, डॉक्टर शीतल पाटील, धनंजय पाटील, झाकीर मुलानी, इस्माईल मुलानी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।